मंडळी जय शिवराय. आपण आहे सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव, जे कांद्याचं मार्केट मानलं जातं मोठं, आणि मोठी खरेदी विक्री या मार्केटला होती. त्याच मार्केटच्या अगदी समोर एक शॉप आहे, गौरव ट्रेडर्स नावाने. कोटमगाव रोडवरती लासलगाव कोटमगाव हा रस्ता आहे. या हायवेवरती हे शॉप आहे आणि मोठं आहे, भव्यदिव्य शॉप आहे. इथं बाकी इतर भरपूर खाद्य आहे आणि बैलगाडा मालकांसाठी आता विशेष एक खाद्य या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, खिल्लार खाद्य. ज्या खिल्लार खाद्याविषयी आपण वेळोवेळी बैलगाडा मालकांना सांगत असतो, खिल्लार खाद्य चालू करा, जेणेकरून तुमच्या बैलाला कुठेतरी त्या ठिकाणी चांगला रिझल्ट मिळत. याच्यासाठी या शॉपवरती सध्या खिल्लार खाद्य ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रसिद्ध म्हैसूर व्यापारी बापू पुरकर यांच्याकडून या शॉपवरती ठेवण्यात आलेलं आहे खाद्य. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. आपल्यासोबत बापू पुरकरचे भाऊ आहे, लहान आहे भाऊ, जे पडद्याच्या पाठीमागे राहता नेहमी. खिल्लार खाद्य बघताय, बाकीचं खाद्य भरपूर आहे, पण गाईचं फीड जास्त आहे. बैलांना लागणारं खाद्य एकच आहे सध्या तरी, खिल्लार खाद्य. आणि खिल्लार खाद्य ठेवण्याचं कारण विचारू, यामध्ये खिल्लार खाद्यच का, बाकी भरपूर खाद्य मार्केटला असताना देखील खिल्लार खाद्यावर इतका विश्वास दाखवण्याचं कारण का? तुमचं एकदा नाव सांगा. माझं नाव सागर पुरकर. बरं. मी बापूचा लहान भाऊ. तुम्ही पडद्याच्या पाठीमागे राहता? हो, पडद्याच्या पाठीमागे. मुलाखतीत कधी समोर येत नाही, बापू सगळं क्रेडिट घेऊन जातात. हो, सगळं हरकत नाही. आज ते क्रेडिट मिळवण्याचं एक संधी आहे. आणि वेळोवेळी आपण खिल्लार कंपनीचं खाद्य चांगलं आहे हे बैलगाडा मालकांना सांगत असतो. तो मलाही मी रिक्वेस्ट केली होती, माझ्या मते एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की खिल्लार खाद्य चालू करा. पण त्यावेळेस तुमचा प्रतिसाद नव्हता. तुम्ही सांगितलं की आमचं घरचं खाद्य आहे, तुम्हाला चालू करायचा इंटरेस्ट नव्हता. मग अचानक काय झालं असं की डायरेक्ट आज शॉपच टाकलं तुम्ही त्याचं? ते तुम्ही सांगितलं, अजून दुसऱ्यांनी पण आम्हाला भरपूर सांगितलं होतं या खाद्याबद्दल. शाकीरचा पण फोन यायचा बापूला, खिल्लार तुम्ही वापरून बघा. तर आम्ही घरचं खाद्य असल्यामुळं, घरचाच भरडा असल्यामुळं आम्ही काही बाहेरचं कुठलंच खाद्य वापरत नव्हतो. एक वेळेस आम्ही मैदानाला गेलो संभाजीनगर, बापूच्या गाडीमध्ये शाकीरनं एक बॅग बळस टाकून दिली. तर ती घरी आल्यावर टाकायची कुठं, तर आम्ही खाऊ घातली घरच्या बैलांना पाळणाऱ्या. तर मला 4 दिवसात मीच सगळं घरी खुराक पाणी करतो. तर 4 दिवसात असा रिझल्ट भेटला, खूप चांगला रिझल्ट भेटला खिल्लारचा. त्यानंतर गोणी संपल्यानंतर गोणी आणायची कुठं, तर लांब जायला लागायचं, संभाजीनगर किंवा नाशिकला भेटते. तर मग या कारणामुळं मग बापूने डायरेक्ट फ्रँचायसी घेऊन टाकली का बाबा इथं इथल्या पण गाड्या मालकांना फायदा होईल त्याचा. चांगला रिझल्ट. डीलरशिप घेऊन टाकली. हो, डीलरशिप घेतली. आणि नक्कीच तो योग्य एक फायदा पण होईल बैलगाडा मालकांना, कारण नाशिक जिल्ह्यात भरपूर बैल आहे. मग ते घोडा बैलाला पळणारे बैल असतील किंवा 3 फेऱ्याच्या मैदानाला पळणारे बैल असतील, त्या बैलगाडा मालकांना कुठेतरी बैलांना खाद्यासाठी या ठिकाणी एक चांगली जागा निर्माण झालेली आहे. पण काय रिझल्ट जाणवला खाद्यात? रिझल्ट असा जाणवला, बैल एकदम फ्रेश राहतो. बैलाच्या कातणीमध्ये बैलावर चमक खूप येते. बैलाच्या कातणीवर हात फिरवले तरी सगळे मेलेले केस मला 4-5 दिवसात, 8 दिवसात इतका फरक जाणवला की खूप फरक जाणवला. बैलाच्या कातणीत फरक पडला. प्रमाण कसं ठेवलं त्याचं? 2 असे ग्लास एक अर्धा-पाऊण तास, 1 तास तरी भिजत टाकायचे पहिले, आणि एका बैलाला 2 ग्लास भरपूर झाले. हो, एवढे मला तिकडं सांगितलं तसं मी ते दिले. आता हे जसं तुम्हाला मी सांगत होतो, मी ऑफ कॅमेरा तुम्हाला सांगत होतो. कॅमेऱ्यात तुम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं की बाबा खिल्लार खाद्य चालू करा, पण तुम्हाला ऑफ कॅमेरा घरचे लोक असून मी तुम्हाला सांगितलं चालू करा, तुमचा विश्वास नव्हता. बऱ्याचशा लोकांना विश्वास बसत नाही की बाबा कंपनीच्या प्रमोशनसाठी हा व्हिडिओ होतो, भानगडी, या सगळ्या गोष्टी लोकांच्या डोक्यात येतात. पण आपण चांगल्या गोष्टी बैलगाडा मालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, कारण की चॅनल हा त्याच्यासाठीच आहे की तुमच्यापर्यंत काहीतरी चांगलं दाखवायचं काम आपण करायचं. पायऱ्यासाठी बैल चांगले तुम्हाला दाखवायचे, वासरं असतील ते चांगले दाखवायचे, मग खाद्य देखील हे तुमच्यापर्यंत चांगलं कुठलं पोचल हे देखील आपलं कर्तव्य काम आहे. आणि तेच काम करत असताना या खिल्लार खाद्याचे बरेचसे व्हिडिओ याच्या अगोदर केले. आणि आज बापू पुरकर हे माझ्या जवळचे, बापू पुरकरचे याच्या अगोदर बरेच व्हिडिओ केले, पण आज कुठेतरी डीलरशिप घेतली आणि इथं एक बैलगाडा मालकांना एक संधी उपलब्ध करून दिली, जागा उपलब्ध करून दिली की ज्या दुकानाच्या माध्यमातून इथल्या आसपासच्या परिसरातल्या बैलगाडा मालकांना इथून विक्री होईल खिल्लारची. आपल्यासोबत मालक पण आहे, जे ओनर आहे शॉपचे, ते बापूंचे मामा आहे का? मामा. बरं, या मालक आहे, मालक त्यांच्याशी चर्चा करू, कारण की फक्त खिल्लार खाद्य ठेवलेलं आहे, बाकीचं जे खाद्य आहे ते सगळं गाईचं फीड आहे. नमस्कार. काय नाव तुमचं? मी गौरव ट्रेडर्स किशोर ठोंबरे. किशोर ठोंबरे. यस.
बापूचा आणि तुमचं काय परिचय संबंध? बापूचा परिचय म्हणजे बापू बैलगाडी क्षेत्रामध्ये नावाजलेली व्यक्ती आणि बापूने मला सुरुवात करून दिली ती उडीद डाळीपासून. बरं. नंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही खिल्लार खाद्य पण ठेवा. त्यानुसार मी खिल्लार खाद्य सुरुवात केली. बरं. काय किती दिवस झाले खिल्लार खाद्याचा? खिल्लार खाद्य चालू करून माझ्याकडे 5 ते 6 दिवस झाले. बरं. काय किती किती खप झाला? 25 बॅगी दिल्या 5 ते 6 दिवसात. बरं. म्हणजे अजून तर मग आता हा व्हिडिओ पडल्याच्या नंतर अजून विक्री हो होईल नक्कीच मोठ्या नक्कीच. आणि रिस्पॉन्स चांगला आहे. रिस्पॉन्स चांगला आहे. पण बाकीचे इतर कुठल्याच कंपनीचं खाद्य नाही ना? बाकीचं खाद्य कुठलंच नाही. माझ्या गाईचं फीड आहे आणि गाईचं उडीद feed. डाळ वगैरे. बरं. मग फीडवर जास्त फोकस आहे तुमचा, बाकी इतर कुठल्या नाही, गोष्टी बाकी कुठलं नाही. बरं. तुमच्या घरी आहे का बैल? बैल नाही, मी म्हणजे बैल वगैरे नाही. बरं ठीक आहे ना. बापूचे काय आणि हो तुमचे काय? नक्की एकच. आणि म्हैसूर व्यापारी, म्हैसूर वासर खरेदी विक्रीमध्ये बापूंचा हात कोणी धरणार नाही महाराष्ट्रात. आणि मोठ्या प्रमाणात विक्री खरेदी बापू करत असतात. आणि त्याच बापूंनी आज कुठंतरी खिल्लार खाद्य चालू केलं आणि इतरांना देखील कुठंतरी जागा उपलब्ध करून दिली की इथं उपलब्ध होईल. आता हा ॲड्रेस आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर हे व्यवस्थितरित्या सांगा. कोटमगाव रोड, लासलगाव, नवीन कांदा मार्केट शेजारी गौरव ट्रेडर्स नावाने दुकान. माझं नाव किशोर ठोंबरे. माझं टोपण नाव मामा नावानेच ओळखता. बरोबर. मोबाईल नंबर घ्या माझा 75 880 14 226. पुन्हा एकदा सांगा. 75 880 14 226. बरेचसे बैलगाडा मालक तुम्हाला संपर्क करतील. फक्त वेळेत सर्व्हिस देण्याचा प्रयत्न ठेवा, कारण खिल्लार खाद्याचा रिझल्ट आहे, पण आपलाही रिझल्ट महत्त्वाचा आहे. बरोबर. आणि खाद्याचा ज्या पद्धतीने रिझल्ट आहे त्याच्यामुळेच तुमच्याकडे आता जवळपास 2 ते 3 दिवसात 25 बॅगा आतापर्यंत. बरोबर बरोबर. याच्यानंतर व्हिडिओ पाडल्यावर बऱ्याचशा मालाला तुम्हाला मागणी होईल या ठिकाणी. त्याच्यामुळं सर्व्हिस ही महत्त्वाची राहणार आहे. आणि जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी या नाशिक जिल्ह्याच्या किंवा लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, निफाड या भागातील परिसरातील बैलगाडा मालकांनी मामांशी संपर्क करा आणि या ठिकाणाहून खिल्लार खाद्य खरेदी करा. धन्यवाद.